मनोज जरांगे पाटील यांच्या इशारा सभेसाठी जी मंडळी येत आहेत त्या मराठा समाजा बांधवासाठी या ठिकाणी आपण बघतो की गावकऱ्यांनी एकत्रित करून म्हणजे ही जी भाकर बेसन सोबत लोणचं चटणी हा सगळा जो बेत आहे तो कोणा एका व्यक्तीचा नाही तर अख्ख्या गावातून हे सगळं एकत्रित करून लोकांसाठी आलेलं आहे। मला सांगा की किती लोकांतून हे तयार झालं, किती वेळ लागला? काय म्हणले? हे काय काय तुम्ही केली व्यवस्था? हे जवळपास 1000 लोकांचं सहकार्य आहे। हां हां, कशी व्यवस्था केली सांगा? चांगली व्यवस्था केली मस्त। कधी तयारी कशी केली याची तुम्ही? ही सकाळ धरून 4 वाजल्यापासून तयारी केली आहे। हा, कसं कुठून गोळा केला? हे गाव सगळ्या गावातूनच गोळा केले म्हणजे सामुदायिक कार्यक्रम आहे सगळा गावाकरिता कोलारवाडीचा। गावामध्ये घरगुती पीठ वाटून त्याच्यात सकाळी 6 वाजता सर्वांनी आपापल्या भाकरी करून आणून दिल्या आणि एकत्रित आम्ही मंदिरामध्ये बेसन बनवलं। 5000 लोकांसाठी स्वयंपाक आम्ही बनवलेला आहे। आणि आपण बघताय की ही सगळी जी व्यवस्था करण्यात आलेली आहे ती इशारा सभेसाठी येणारी मंडळी इथं आल्यानंतर त्यांना अल्पोपहाराची व्यवस्था केली आहे, जेवणाची व्यवस्था आहे। आणि हे करत असताना एका व्यक्तीने करणं वेगळं पण एका गावाने पूर्णपणे भाकरी एकत्रित केल्या, एका ठिकाणी बेसन बनवलं आणि ही सगळा असा बेत या ठिकाणी इशारा सभासाठी येणाऱ्या लोकांसाठी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन काकासाहेब कांबळेसह गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।